बातम्यांचा बुलंद आवाज महा 24 तास. बातमी येते नांदेडच्या हदगावमधून. लोकस्वराज्य आंदोलन सामाजिक संघटना व लहुजी शक्ती सेना हदगावच्या वतीने नागपूर नांदेड तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको. लोकस्वराज्य आंदोलन सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष रामचंद्र भरांडे मातंग समाजांच्या प्रलंबित व जिव्हाळ्यांच्या मागणीसाठी दिनांक 1 जुलै 2024 पासून ते आमरण उपोषण करत आहेत. मात्र आज त्या उपोषणाला 10 दिवसाचा कालावधी उलटून गेला तरी पण शासनाच्या वतीने कोणतीही दखल न घेतल्यामुळे लोकस्वराज्य आंदोलन सामाजिक संघटना हदगाव तालुक्याच्या वतीने लोकस्वराज्य आंदोलन सामाजिक संघटना संस्थापक अध्यक्ष रामचंद्र भरांडे यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून लोकस्वराज्य आंदोलन सामाजिक संघटना हदगाव तालुक्याच्या वतीने नागपूर नांदेड तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आला आहे. या आंदोलनामुळे नागपूर नांदेड तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर लांबच लांब गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या. त्यावेळेस लोकस्वराज्य आंदोलन सामाजिक संघटना व लहुजी शक्ती सेनेचे हदगावचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या रास्ता रोको आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. लवकरात लवकर उपोषणाची दखल घ्या, अन्यथा महाराष्ट्रभर आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा कार्यकर्त्याच्या वतीने देण्यात आले आहे. महा 24 तास न्यूजसाठी महेंद्र धोंगडे, हदगाव. पासून या महाराष्ट्र राज्यामध्ये मातंग समाजाच्या जे काही जिव्हाळ्याच्या आणि विविध जे काही प्रश्न आहेत, जे काही मागण्या आहेत, ते 40 वर्षापासून शासन दरबारी आम्ही लोकशाही मार्गाने सातत्याने मांडणी करत आहोत. आणि मागणी करत असताना प्रशासन याच्याकडं दखल देत नसल्यामुळं आज त्याचंच गांभीर्य समजून एक आमचा धडाडीचं नेतृत्व, समाजाचा सुशिक्षित, ज्यांना समाजाची जाण आहे असे लोकस्वराज्य आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक रामचंद्र भरांडे सर हे 1 जुलैपासून कलेक्टर ऑफिस नांदेड येथे उपोषणाला बसलेले आहेत. आणि त्या उपोषणाच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत, अनुसूचित जातीचं अबकड वर्गीकरण व्हावं, बार्टीच्या धर्तीवर आरटीची स्थापना व्हावं, लहुजी साळवे अभ्यास आयोगाची अंमलबजावणी व्हावं, आणि जे काही शैक्षणिक दृष्ट्या, राजकीय दृष्ट्या जे काही मागासलेले जे काही भूमिका आहे त्यापासून समाज वंचित राहिला, आणि या वंचित राहिलेल्या समाजाला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी प्रत्येक संघटना, प्रत्येक सामाजिक कार्यकर्ता लोकशाही मार्गाने तळमळ करत आहोत. त्यामुळं आज 11वा दिवस होत असल्याने रामचंद्र भरांडे सरांची तब्येत घालवलेली आहे, परंतु अद्यापही या शासनाला अनेक जागा दिली नाही. हे गेंड्याचं कातडीचं शासन आहे, हे सरकार आहे. या सरकारनं या समाजाची गांभीर्याने दखल घ्यावं म्हणून या ठिकाणी, या हदगाव या ठिकाणी एक या लोकशाही मार्गाने प्रशासनाला विनंती करून निवेदन सादर केलं, आणि आमची व्यथा प्रशासनापर्यंत पोहोचावी म्हणून या ठिकाणी असलेल्या लोकस्वराज्य आंदोलनाचे कार्यकर्ते, या ठिकाणी असलेल्या विविध संघटना आणि प्रामुख्याने या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये सातत्याने आम्ही या पाठपुरावा समाजाच्या न्याय हक्कासाठी लढत असलेली लहुजी शक्ती सेना आज जे तळमळ या पूर्णतः हळहळजनक झालेली आहे. या नांदेड जिल्ह्यामध्ये त्या माणसाची समाजाविषयी असलेली आपुलकी, ते तळमळ प्रत्येक माणसाच्या तरुणांच्या हृदयामध्ये घर करून बसलेली आहे. म्हणून हा जो लोकशाही मार्गाने केलेला आंदोलन आहे, आणि या माध्यमातून आम्हाला लहुजी शक्ती सेनेचे आदेश आहेत. आम्ही ह्या संघटना नव्हे तर सकल मातंग समाज न्याय हक्कासाठी लढतो, आणि न्याय हक्कासाठी लढत असलेल्या समाजाला शासन दरबारी न्याय भेटावं म्हणून या ठिकाणी लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहोत. आज जरी आम्ही या ठिकाणी लोकशाही मार्गाने शांततेने आणि संयमाने आंदोलन जर करत असेल, आणि जर शासन या संयमाच्या आंदोलनाचे आणि लोकशाही मार्गाने चालत असलेल्या आमच्या आंदोलनाची जर दखल घेत नसेल, त्या याहीपेक्षा मी या ठिकाणी आवाहन करतो, या महाराष्ट्रातील लहुजी शक्ती सेना, या नांदेड जिल्ह्यातल्या लहुजी शक्ती सेनेला आवाहन करतो, याहीपेक्षा आम्ही या ठिकाणी तीव्र आंदोलन करेल, आणि आम्हाला न्याय मिळवून घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. या ठिकाणी मी सर्वांना आवाहन करतो, आणि या ठिकाणी असलेल्या सर्व समाज बांधवांना विनंती करतो, आपल्या आंदोलनात कुठलाही गालबोट न लागता आपलं आंदोलन शांततेने आणि संयमाने या ठिकाणी पार पडेल असे या ठिकाणी मी सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करतो, विनंती करतो, आणि या माझे 2 शब्द या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय लहुजी, जय महाराष्ट्र.